देवांग खेळणी विकायचा. तो दिवसभर भटकायचा, पण रात्री मुलांना खाऊ घालायला त्याच्याकडे पुरेसे पैसे नसायचे. एकदा तो बाजारात खेळणी विकत असताना एका श्रीमंत महिलेने त्याला 100 रुपये दिले आणि 4 खेळणी मागितली. देवांग म्हणाला, मॅडम, पिशवीतून तुम्हाला आवडतील त्या खेळणी काढा. त्याच पिशवीत त्या महिलेची सोन्याची अंगठी पडली. देवांग घरी गेल्यावर पिशवीतून सोन्याची अंगठी निघाली. त्याची बायको म्हणू लागली, देवांग, आपण ही अंगठी विकून देऊ, आपली चिंता दूर होईल. मात्र देवांगने त्या महिलेला शोधून तिची सोन्याची अंगठी परत केली. पण घरी आल्यावर त्याचा लहान मुलगा तापाने फणफणत होता. देवांगची बायको त्याला बोलू लागली की तुमच्या प्रामाणिकपणामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली आहे. तेवढ्यात अचानक दार वाजले आणि देवांगने दार उघडले. जेव्हा त्याने ते दार उघडले तेव्हा तो चकित झाला, कारण त्याच्यासमोर आजही भर उन्हात देवांग रस्त्यावर उभा राहून त्याच्या मुलांसाठी खेळणी विकत होता. लाल सिग्नल लागल्यावर वाहने थांबताच देवांग प्रत्येक वाहनाजवळ धावून आपली खेळणी विकण्याचा प्रयत्न करू लागला. सकाळपासून एकही खेळणी विकत गेली नाही. तो म्हणू लागला, साहेब, माझी मुलं सकाळपासून उपाशी आहेत. सकाळपासून त्यांनी काहीही खाल्ले नाही. जेणेकरून मी माझ्या मुलांना काही खायला घेऊन जाऊ शकेल, माझ्याकडून खेळणी विकत घ्या. त्याच्या डोळ्यात असहायता होती, कारण सकाळी तो कामावर जायला निघाला होता तेव्हा त्याच्या मुलीने त्याला बोट धरून ओढले होते. तिचे ओठ पूर्ण कोरडे पडले होते. बाबा, रात्री काहीतरी खायला आणा, मला खूप भूक लागली आहे, असे सांगताना ती थकल्यासारखी वाटत होती. आई म्हणते, तुझे वडील पीठ आणतील तरच भाकरी बनेल. मुलीचा हात धरत तो म्हणाला, हो, मी नक्की आणेन, काळजी करू नकोस. मात्र दुर्दैवाने एकही खेळणी विकलं गेलं नाही. आता तर दुकानदारानेही एक वस्तू उधारीवर देणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. तो खूप अस्वस्थ झाला होता, पण तो रात्रीपर्यंत रस्त्यावर लोकांची विनवणी करत होता. कोणीही एकही खेळणं विकत घेतलं नव्हतं. तो खूप दुःखी होऊन घरी परतला. खिसा पूर्ण रिकामा होता. डोळ्यात पाणी आणून तो घरी आला. घरी आल्यावर त्याच्या बायकोने दरवाजा उघडला. तिने विचारले, काय झाले, खेळणी विकली गेली नाही का? तर देवांगने मान हलवली आणि काहीही विकले नाही असे सांगितले. मी खूप प्रयत्न केला, पण एवढे बोलून त्याने डोळ्यातून आलेले अश्रू पुसून घेतले. त्याची बायको म्हणू लागली, मी सकाळपासून मुलांना सांगत आहे की तुझे वडील आल्यावर पीठ आणतील. आता सांग, मी त्यांना काय खायला देऊ? मी स्वतः उपाशी राहू शकते, पण मुलांना उपाशी ठेवू शकत नाही. माझ्या मुलांना भुकेने रडताना पाहणे माझ्यासाठी सोपे नाही. असे म्हणत सीमाच्या डोळ्यात अश्रू आले. वडिलांना पाहताच मुले धावत आली. त्यांनी विचारले, बाबा, पीठ आणले आहे का? तर देवांग म्हणाला की मी परत आलो तेव्हा पिठाचे दुकान बंद होते. मुलगी म्हणाली, मला भूक लागली आहे, पोटात दुखत आहे, जेवण करून माझी पोटदुखी बंद होईल. त्याने पटकन आपल्या मुलीला मिठी मारली आणि रडू लागला. मुलांची अवस्था पाहून तो घराबाहेर पडला आणि हात जोडून भीक मागू लागला की माझी मुले उपाशी बसली आहेत, मला फक्त 1 किलो पीठ पाहिजे. अनेकांनी त्याला खडसावले की तू खंबीर आहेस, कष्ट करून का खात नाहीस? तो म्हणतो, मी दिवसभर मेहनत करतो, पण खेळणी कोणी खरेदी करत नाही. काय करावे? मी खूप गरीब आहे. देवा, मला 1 किलो पीठ दे. आणि ढसाढसा रडायला लागला. तो रस्त्यावर गुडघ्यावर बसला. त्याने अजूनही तीच खेळणीची काठी हातात धरली होती, ज्यावर काही खेळणी लटकले होते. गळ्यात तीच कापडी पिशवी लटकलेली होती, त्यात खेळणी भरलेली होती. लोक त्याचा तमाशा बघत होते. काही उजवीकडून तर काही डावीकडून जात होते. तेवढ्यात एक कार मुख्य रस्त्यावरून जात होती. ती कार त्याच्याजवळ येऊन थांबली. त्या आलिशान कारमध्ये अतिशय श्रीमंत स्त्री बसली होती. ती जवळपास 30-32 वर्षांची असावी आणि मागच्या सीटवर बसलेली तिची 2 मुलं खेळणी घेण्याचा आग्रह करत होती. त्याने पटकन आपले अश्रू पुसले, उभा राहिला, पटकन गाडीजवळ आला. कदाचित तिने त्याचे रडणारे डोळे पाहिले असावेत. तिची मुलं खेळणी मागू लागली तेव्हा ती म्हणाली, ते जे खेळणी मागत आहेत ते द्या. देवांग मुलांना विचारू लागला. तेव्हा कोणीतरी खेळणी मागितली. कोणी छोटी खेळणी मागतोय तर कोणी मोठी खेळणी मागतोय. देवांगने सर्वांना त्यांच्या आवडीचे खेळणी दिले. 2 मुले होती, त्यांनी 1-2 खेळणी घेतली.
त्या महिलेने न मागता 100 रुपये देवांगला दिले होते. देवांग म्हणाला, नाही मॅडम, त्याची किंमत फक्त 50 रुपये आहे. ती म्हणाली, ठेव, काही हरकत नाही. पैसे बघून त्याला खूप आनंद झाला. जेव्हा ती खेळणी घेऊन निघून गेली तेव्हा देवांग इतका आनंदित झाला की त्याने आकाशाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आभाराचे अश्रू होते. देवांग म्हणाला, देवाने माझे ऐकले. तो पटकन दुकानदाराकडे गेला. त्याने 2 किलो पीठ विकत घेतले. त्यानंतर भाजी विक्रेत्याकडून कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतल्या. घरी आल्यावर मुले रडत होती. देवांगच्या पत्नीलाही अश्रू अनावर झाले. वडिलांच्या हातातल्या पिशव्या पाहून मुलांचे चेहरे उजळले. देवांगची पत्नीही त्याच्याकडे आली. तिने देवांगच्या हातातून पीठ घेतले. देवांगने तिला आणखी एक पिशवी दिली. त्यात कोथिंबीर होती, हिरव्या मिरच्या होत्या. देवांग म्हणाला, त्यात मीठ घालून त्याची चटणी कर. सीमा म्हणाली, आज तुम्हाला इतके पीठ कसे मिळाले? देवांग म्हणाला की देवाची कृपा आहे. एक मॅडम होत्या, त्यांनी मदत केली. मी तर रडत होतो आणि देवापुढे विनवणी करत होतो. मग त्याने माझे ऐकले. तो देवाला लाखो वेळा धन्यवाद म्हणू लागला. सीमाने चटणी केली. मुलांना भाकरी बनत असल्याचे बघताच ते धावत जाऊन आईजवळ बसले आणि भाकर खाऊ लागले. देवांग खाटेवर बसून त्यांना पाहत होता. देवांगला 2 मुले आणि 1 मुलगी अशी 3 मुले होती. मुलगी लहान होती आणि मुलंही फार मोठे नव्हते. एक 8 वर्षाचा होता आणि एक 6 वर्षाचा होता. मुलगी 5 वर्षांची होती. सीमाने 3 भाकरी बनवल्या आणि त्या मुलांना दिल्या. मग ती म्हणाली, आता तुम्ही लोक थोडा धीर धरा. तुमचे वडील सकाळपासून उपाशी आहेत. त्यांना भूक लागली आहे आणि तहान पण लागली आहे. आधी त्यांना भाकरी बनवून देते. देवांग म्हणाला, नाही, आधी माझ्या मुलांना पोट भरेपर्यंत खायला दे. त्यांचे पोट भरल्यावर मला बरे वाटेल. माझी काळजी करू नको. मला नंतर खायला दे. मुलांनी पोटभर जेवल्यावर ते खेळायला गेले. त्यांना पाहून देवांगने मनापासून त्या स्त्रीला खूप आशीर्वाद दिले. देवांग आणि सीमा यांनीही एकत्र जेवण केले. आज ती पण खूप खुश होती. नाहीतर 24 तास तिने अन्नाचा एक दाणाही पाहिला नव्हता. 3 दिवसांपासून देवांगची एकही खेळणी विकली नसल्यामुळे ती 2 दिवस पाण्यात भिजवलेली शिळी भाकरी मुलांना खायला घालत होती. मात्र 3 दिवसांनंतर घरात पीठ आले. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढे पीठ त्याने आणले होते. देवांग एकदा संध्याकाळी जवळच्या बाजारात खेळणी विकत होता. तीच बाई एका मोठ्या मॉलमधून बाहेर पडताना त्याने पाहिलं होतं. आज ती एकटीच होती. देवांग हसत हसत त्या मॅडमकडे आला. तिनेही त्याला ओळखले असावे. त्या दिवशी रस्त्यावर बसून रडणारा तूच आहेस ना, असं ती म्हणू लागली. देवांग म्हणाला, मॅडम, तुम्ही खूप चांगले आहात. देव तुम्हाला खूप आनंदी ठेवेल. माझ्या मुलांना भूक लागली होती, त्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू आले. ती म्हणाली, ठीक आहे, काळजी करू नकोस. मला आज पुन्हा खेळणी हवी आहेत. देवांगला माहीत होते की तिला मदतीसाठी खेळणी घ्यायची आहेत. 3-4 मुलेही खेळणी विकत घेण्यासाठी त्याच्याकडे आली होती. देवांग म्हणाला, मॅडम, ही माझ्या हातातली पिशवी आहे. त्यातून खेळणी काढा. ती म्हणाली, ठीक आहे, मी काढते. त्या महिलेने पिशवीतून खेळणी काढून पर्समध्ये ठेवले. त्यानंतर तिने देवांगला 200 रुपयांची नोट दिली. यावेळी जास्त खेळणी घेतले होते. देवांग म्हणाला, मॅडम, मला लाजवू नका. त्या दिवशी तुम्ही मला खूप मदत केली. ती म्हणाली, नाही, ठेव, मुलांसाठी खायला घे. मग ती गाडीत बसली. त्या महिलेकडे पांढऱ्या रंगाची कार होती, जी लाखो रुपयांची दिसत होती. ती खूप श्रीमंत स्त्रीसारखी दिसत होती. देवांग खूप आनंदात घरी आला, कारण आज त्याची एकूण विक्री 500 रुपये होती. पिठासोबत त्याने डाळी, थोडी साखर आणि चहाही घेतली होती. त्याने दूधवाल्याकडून थोडं दूधही घेतलं आणि घरात इतकं सामान पाहून बायकोला खूप आनंद झाला. आणि ती देवांगला म्हणाली की आज पुन्हा तुम्हाला लॉटरी लागली आहे का? देवांग म्हणाला, होय, एक स्त्री आहे, ती जेव्हाही मला भेटते तेव्हा ती माझे भले करते. देवांग म्हणाला, आज चहा करून उरलेले दूध ठेव, दुसऱ्या दिवशी उपयोगी पडेल. ती म्हणाली, ठीक आहे. आज त्यांनी डाळ आणि भाकरी बनवली होती. मुले खूप आनंदी होती.
कारण आतापर्यंत ते कोरडी भाकरी खाऊनच पाणी पित होते. देवांगची मुलगी रोज रात्री त्याची पिशवी उलट करत असे. मग ती सर्व खेळणी मोजून त्या पिशवीत ठेवायची. ती त्याच्याजवळ येऊन म्हणायची. आजही अंगणात ती देवांगच्या सगळ्या पिशवी उलटून खेळणी मोजत होती. देवांगच्या डोळ्यांना दुरून काहीतरी दिसले होते. त्याला आश्चर्य वाटले की खेळणीच्या आत काय चमकत आहे. तो उठून उभा राहिला आणि खेळणीजवळ येऊन बसला. जेव्हा त्याने ती चमकणारी वस्तू पाहिली, ती अंगठी होती. देवांगच्या घरात लाईट नाही, फक्त एकच कंदील जळत होता आणि या अंधारात अंगणात अंगठी चमकत होती. सीमाने चहा बनवल्यावर देवांगला बसलेले पाहून ती त्याच्याजवळ आली. ती तिथेच जमिनीवर बसली आणि म्हणाली की मला वाटते ती सोन्याची अंगठी आहे आणि बघ किती चमकत आहे. मग ती म्हणाली, मला तर हिऱ्याची अंगठी वाटते. हे ऐकून देवांगने आश्चर्याने सीमाकडे पाहिले. ती म्हणू लागली, तुझ्या बॅगेत कशी आली? तो म्हणाला, मला माहीत नाही, मला आठवत नाही. देवांग म्हणाला, मी स्वतः खेळणी काढतो, मी ते मुलांना देतो, असे कधीच घडले नाही. तो विचार करू लागला, पण त्याला काहीच आठवत नव्हते. कधी कधी असं व्हायचं की मुलं त्याच्याकडून खेळणी घेऊन जायची, पण तो स्वतःच पिशवीतून काढायचा. त्याने ती अंगठी खिशात घातली आणि विचार केला, ती कोणाची असेल. अंगठी सोन्याची असू शकते किंवा सोन्याची नसू शकते आणि एखाद्या मुलाने त्याच्या पिशवीत हात घातला असावा आणि एकतर ती त्यातून पडली असावी, असे त्याला वाटत होते. मात्र देवांगला खूप काळजी वाटली. रात्रभर त्या अंगठीचा विचार करत राहिला. सकाळी बॅग घेऊन तो पुन्हा खेळणी विकायला गेला. अंगठी त्याच्या मनातून निघून गेली होती, पण जेव्हा तो पुन्हा बाजारात गेला तेव्हा तीच बाई देवांगला खूप अस्वस्थ दिसली. तो लगेच त्या महिलेकडे आला. देवांग म्हणाला, मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? तर ती म्हणाली की हो, माझे काही नुकसान झाले आहे, खूप काळजीत आहे. देवांग विचार करू लागला की काय नुकसान झाले आहे. तर ती म्हणाली की माझी सोन्याची अंगठी कुठेतरी पडली आहे, मला वाटलं इथेच कुठेतरी दिसेल. असे म्हणत ती तिच्या गाडीजवळ गेली आणि गाडीत बसून निघूनही गेली. कदाचित या महिलेची अंगठी आपल्या पिशवीत पडली असावी असे देवांगच्या मनात आले होते. त्याने आधी तिला हाक मारली, पण ती आधीच गाडीत बसून निघून गेली होती. मग देवांग आपल्या घराचा खर्च पाहू लागला. जर ती खरोखर सोन्याची अंगठी असेल तर ती खूप मौल्यवान असावी. देवांग मार्केटमधील सोनाराच्या दुकानात गेला. सोनार त्याच्याकडे बघून म्हणाला, इथून निघून जा, इथे एकही मूल नाही ज्याला तू खेळणी विकायला आला आहेस. देवांग म्हणाला की माझं दुसरं काम आहे. सोनारने विचारले, काय काम आहे? देवांगने खिशातून अंगठी काढली आणि सोनाराला दाखवली. त्याने सोनाराला विचारले की त्याची किंमत काय असेल. सोनाराने अंगठीकडे एक नजर टाकली आणि मग विचारले, ही अंगठी कुठून आली? ही हिऱ्याची अंगठी असून ती खूप मौल्यवान आहे. देवांग म्हणाला, माझ्या पत्नीची आहे, मला सांगा तिची किंमत काय असेल. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला सांगतो. मग तो अंगठीचे वजन करू लागला. त्यानंतर देवांगला सांगू लागला की अंगठीची किंमत सुमारे 50,000 रुपये आहे. आधी देवांगला वाटले की मी विकले तर माझी परिस्थिती बदलेल, पण नंतर तो म्हणाला नाही, त्याला विकायची नाही. अंगठी घेऊन तो घरी परतला. तेव्हा त्याच्या मुलाला ताप आला होता. पत्नीने त्याला सांगितले की त्याला सकाळपासून खूप ताप आहे. आज देवांगची एकही खेळणी विकली गेली नाही. तो आला आणि शांतपणे बसला. त्याचा मुलगा तापाने थरथरत होता, त्याला थंडी वाजत होती आणि त्याची बायको रडत होती, पण खिशात एकही रुपया नाही. मी त्याला डॉक्टरकडे कसे नेऊ? देवांगला काय करावं हा प्रश्न पडला होता. त्याने अंगठी विकली तर त्या मॅडमला काय कळणार? ती त्याच्यावर संशय घेऊ शकत नाही. त्याने विचार केला की आपण अंगठी विकली तर आपल्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकतो आणि आपली परिस्थितीही बदलू शकते. त्याच्यासाठी 50,000 रुपये ही काही छोटी रक्कम नव्हती. त्याची बायको म्हणू लागली, काय विचार करताय? देवांगने सीमाला आपल्या जवळ बोलावले. ती त्याच्याजवळ आल्यावर देवांगने तिला बसण्यास सांगितले. देवांगने तिला सांगितले की जी अंगठी मी माझ्या खिशात ठेवली होती ती काल रात्री खेळणीतून बाहेर आली होती. ती म्हणाली, हो, काय झाले? तर देवांगने सांगितले की ती खरोखर हिऱ्याची आहे. हे ऐकून ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. ती म्हणाली, बरं, तुला कसं माहीत? तेव्हा देवांगने तिला सगळा प्रकार सांगितला. त्या अंगठीची किंमत 50,000 आहे. ती म्हणू लागली, ही मदत देवाकडून आली आहे.
ही अंगठी विकून टाका, म्हणजे आम्ही आपल्या मुलावर उपचार करू शकू. देवांग म्हणाला, बघ माझी आई, मला माहीत आहे की ही अंगठी त्या महिलेची आहे. ती बाई खूप अस्वस्थ झाली. ती म्हणाली, तुला काय माहीत? ती म्हणाली, तुला ती बाई पुन्हा सापडेल की नाही हे माहीत नाही. तो म्हणाले की मला तिचा गाडीचा नंबर आठवतोय. तुला माहीत आहे ना की मी या बाबतीत खूप चालाक आहे. मी तिचा गाडीचा नंबर लिहून ठेवला होता, कारण सुरुवातीला मी तिला अंगठी परत करेन असा माझा हेतू होता. मग मला वाटले की त्याची किंमत शोधून काढावी. तुमचा मुलगा आजारी आहे. तुम्ही तिला अंगठी दिली तरी ती तुम्हाला काय देणार? जास्तीत जास्त 400-500 रुपये देणार आहे, असे सीमा म्हणू लागली. औषधे किती महाग झाली आहेत. डॉक्टरांनी टेस्ट लिहून दिली तर आपण ती कुठून करणार? देवांग, इतके प्रामाणिक असण्याची गरज नाही. तुमचा मुलगा आजारी आहे. तुमच्या मुलाचा विचार करा आणि ही अंगठी विका. जेव्हा जेव्हा त्याने आपल्या मुलाला पाहिले तेव्हा त्याला अंगठी विकण्याचा विचार आला. तो पुन्हा बाजारात गेला, सोनाराच्या दुकानात गेला आणि अंगठीही ठेवली. पण अंगठी विकायला त्याचे मन मानत नव्हते. ती बिचारी बाई खूप अस्वस्थ होती आणि देवांगच्या कठीण काळात त्याचे अश्रू पाहून तिने तिच्या पर्समधून 100 रुपयाची नोट काढून त्याला दिली होती. नाहीतर त्याला पाहून लोक मार्ग बदलत होते. कठीण प्रसंगी मला साथ देणाऱ्या स्त्रीसोबत मी बेईमानी करणं किती वाईट आहे, असा विचार तो करू लागला. जिने मला कठीण काळात साथ दिली. अंगठी घेऊन तो दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने कारचा नंबर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या त्याच्या एका मित्राला सांगितला. या कारच्या नंबरची गाडी मला शोधून दे, असे तो सांगू लागला. त्याच्या मित्राला याविषयी बरीच माहिती होती. त्याने सांगितले की ही कार इथेच कुठे असते, कारण ती बाई त्याच मार्केटच्या मागच्या बाजूला असलेल्या बंगल्यात कुठेतरी राहत होती. देवांगने तिच्या घराचा दरवाजा ठोकला. पहारेकऱ्याने दरवाजा उघडला. देवांग म्हणाला की मला मॅडमांशी बोलायचे आहे. पहारेकरी म्हणाला की मॅडम खूप टेन्शनमध्ये आहेत, त्या कोणाला भेटणार नाही, असे त्याने सांगितले. देवांग म्हणाला, तू त्यांना एकदा मला भेटायला सांग, मी त्यांचे प्रश्न सोडवू शकतो. पहारेकरी त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत बघत म्हणाला, ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा, मी मॅडमला बोलवतो. काही वेळाने तीच बाई बाहेर आली. दार उघडल्यावर तिने देवांगला पाहिले आणि हसून म्हणाली, तुला माझ्या घराचा पत्ता कसा काय कळाला? देवांगने खिशातून अंगठी काढून तिच्या समोर ठेवली. अंगठी पाहून तिला खूप आनंद झाला. मग तिने देवांगकडे बघितले आणि विचारले, तुला ही कुठून मिळाली? तर तो म्हणाला, मॅडम, जेव्हा तुम्ही खेळणी घेण्यासाठी माझ्या पिशवीत हात घातला होता, त्यामुळे कदाचित ही अंगठी त्या पिशवीत पडली असेल. तिला खूप आनंद झाला. त्यावेळी तिची मैत्रीणही तिथे हजर होती. ती स्त्री तिच्या मैत्रिणीला म्हणाली, हे बघ, जगात असे प्रामाणिक लोक आहेत. तो अत्यंत गरीब आहे, परंतु तरीही त्याने माझी सोन्याची अंगठी स्वतःकडे ठेवली नाही. त्याला हवे असते तर तो ठेवू शकला असता. माझी अंगठी त्याच्या पिशवीत पडली असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते, किंवा मला शंकाही आली नाही. तिची मैत्रीण म्हणाली, मी ब्लॉगर आहे आणि मला या व्यक्तीसोबत एक छोटा व्हिडिओ बनवायचा आहे. हे ऐकून देवांग म्हणाला, नाही मॅडम, मला हे सर्व आवडत नाही. मग ती म्हणाली, काही होत नाही. तिने देवांगसोबत एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये त्याचा प्रामाणिकपणा सर्वांसमोर आला. ती म्हणाली, तुझ्या घराचा पत्ता सांग. देवांगने त्यांना त्याच्या घराचा पत्ता दिला. त्यानंतर घरी आल्यावर मुलाला ताप आला होता. त्याची बायको रडायला लागली आणि विचारू लागली, पैसे आणलेत का? मुलाची प्रकृती खालावली होती. देवांग गप्प झाला. तेव्हा तो म्हणाला, ज्यांची अंगठी होती त्यांना देऊन मी परत आलो आहे. हे ऐकून सीमा जोराजोरात रडू लागली आणि म्हणाली, देवांग, तू काय केलेस? तुझा प्रामाणिकपणा माझ्या मुलाला मारेल. ती रडू लागली आणि शिवीगाळ करू लागली. तोही अस्वस्थ झाला. कदाचित आनंदात मॅडमने यावेळी त्याला काही दिले नाही. ती द्यायला विसरली असेल. मॅडमने 500 किंवा 1000 रुपये दिले तर मुलाचे औषध मिळेल या विचाराने तो गेला होता. पण मुलाची प्रकृती अधिकच बिघडत होती. काय करावे त्याला समजत नव्हते. रात्री त्याचा ताप खूप वाढला होता. तो रडत रडत देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करू लागला.
आणि मग त्याने मुलाच्या डोक्यावर मिठाची पट्टी बांधायला सुरुवात केली. सीमा आपल्या मुलाची अवस्था पाहून रडत होती. पहाटे त्याच्या दारावर थाप पडली. सीमाने दरवाजा उघडला तेव्हा तीच बाई बाहेर उभी होती आणि खूप आनंदात होती. मग ती म्हणू लागली की देवांग, तुझ्या व्हिडिओने फक्त एका रात्रीत जादू केली. त्यानंतर महिलेने तिच्या पर्समधून 1,00,000 रुपये काढून ठेवले. हे पैसे पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मॅडम, मी या पैशाचे काय करू? ही त्या अंगठीच्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त आहे. तुमच्या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. आम्हाला अजून पैसे मिळालेले नाहीत, पण एवढे पैसे मिळतील. हा तुमचा कमावलेला पैसा आहे. देवाने त्यांना तुमच्या मदतीसाठी पाठवले आहे. म्हणूनच देवाने तुला 50,000 1,00,000 दिले आहेत. 1,00,000ची रक्कम त्याच्याकडे आल्यावर त्याची पत्नी आणि देवांग दोघेही बिचारे रडत देवाचे आभार मानू लागले. कोण म्हणतं की देव भक्तांना कठीण परिस्थितीत सोडतो? कठीण प्रसंगातही देवांगचा आपल्या देवावर विश्वास होता आणि त्याचे फळ त्याला मिळाले. तर मित्रहो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा. जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. आम्ही तुम्हाला अशाच प्रेरणादायी कथा घेऊन परत भेटू. धन्यवाद.